जबरदस्त भागीदारी या दोन फलंदाजांनी केली होती आणि तो सामना जिंकला होता। काय फलंदाजी केली होती सुरई ए संघाच्या विरोधात खेळताना, अगदी इम्प्रेस केलं होतं या दोन्ही फलंदाजांनी आणि पुन्हा एकदा कॅप्टनने याही दोन्ही फलंदाजांवरती याही मॅचमध्ये विश्वास दाखवलाय। षटक क्रमांक पहिला बंटी, यावेळेस चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। वेट फॉर द अंपायर सिग्नल, इट इज अ 6 रन। षटकार आलाय फलंदाज अल्पेश पाटीलच्या बॅटमधून। फटका पाहायला मिळतो अल्पेशच्या बॅटमधून। यावेळेस पाहिलं तर आखूड टप्प्यात चेंडू होता आणि या चेंडूला हुक केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। अशा प्रकारचा हुकचा फटका जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सर लिहिल्या पद्धतीने खेळायचे आणि अगदी त्याच फटक्याची आठवण करून देणार हा फटका अल्पेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय। चांगली बॅटिंग अल्पेश करतायत, इम्प्रेस करतायत। आजच्या दिवसामध्ये खरं तर त्यांच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने येत आहेत। याही मॅचमध्ये त्यांनी मोठा फटका खेळून या मॅचची सुरुवात केलेली आहे। अफलातून खेळ राहिलाय जे हनुमान सरवली संघाचा, परंतु सुमित कुमार गुंदवली संघ या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सर्वोच्च धावसंख्या या संघाने केली होती। तो संघ देखील आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय। हा सामना रंगणार आहे कारण या दोन्ही संघामध्ये क्षमता आहे, त्यामुळे हा सामना रंगेल। त्यामुळे या मॅचमध्ये नक्कीच मजा येईल क्रीडा रसिकांना हा सामना पाहण्यासाठी। गोलंदाज पुन्हा एकदा बंटी बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला अल्पेश पाटील। त्याच्या बॅटमधून नुकता षटकार आलाय, तो सज्ज झालाय या मॅचमध्ये। फुलटॉस बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटला बीट करत असताना बॉल चाललाय सीमारेषा ओलांडत असताना 4 धावांसाठी चौकार। काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो अल्पेश पाटीलच्या बॅटमधून। कव्हरमध्ये खेळले होते, त्या ठिकाणी शतरक्षक होते, परंतु त्यांना बीट करून बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी। पुन्हा एकदा बंटी, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईड बॉल। एक धाव मिळते। या एका धावेने संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर। या षटकाची खराब सुरुवात राहिली आहे बंटीच्या माध्यमातून, कारण त्याच्या विरोधात या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील आलाय। अल्पेशचं कौतुक करावं लागेल, मागील मॅचमध्ये देखील चांगल्या रीतीने त्यांनी बॅटिंग केली, तोच फॉर्म याही मॅचमध्ये त्यांनी कंटिन्यू ठेवलाय। उलटा चेंडू होता, फटका फसलाय, शॉर्ट लेगला शतरक्षक तिथे आहे, कमालीचा झेल टिपला। या मॅच मध्ये अल्पेशची विकेट मिळाली आहे। महत्वाच्या मॅच मध्ये अल्पेश अपयशी ठरलाय, तो लवकर बाद झालाय। पहिला धक्का। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे अल्पेशने केला होता, परंतु टॉपेज लागला होता आणि तिथे जर पाहिलं तर शतरक्षक आले होते। कमालीचा झेल त्यांनी टिपलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये बसत असताना अल्पेश पाटील इथे बाद झालाय। खरं तर मागील मॅचमध्ये हिरो ठरले होते अल्पेश आणि इथे मात्र लवकर बाद झाले। तर नक्कीच सुरई गावातील शरीर सौष्ठव अर्थातच बॉडी बिल्डर अनिल भजियाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे। नुकतीच त्यांनी शरीर सौष्ठव ही स्पर्धा देखील जिंकली आहे असे अनिलजी वजे सुरई गावातील आहे, त्याने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती। खोलवर टप्प्याने चेंडू होता, खोडून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला शतरक्षक आहेत ते अगदी मिड ऑनला आलेत आणि चेंडू अडवलाय। इथे एकदा मिळते फलंदाजाला। या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती। 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, जे हनुमान सरवली हा संघ बॅटिंग करतोय। आतापर्यंत अल्पेश पाटील बाद झालाय, परंतु मैदानावरती दीपेशला देखील आपण पाहतोय। शोभितसाठी खोलवर टप्प्याने चेंडू होता, शॉर्ट कव्हरला शतरक्षक तिथे आहे, ते देखील पुढे आलेत। इथे देखील सिंगल मिळते शोभित चौधरीला। या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती
13 या आकड्यावरती. व्यासपीठावरती जर पाहिलं तर वडगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदकुमार भालचंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. तसेच जर पाहिलं तर जयेंद्र इंद्रपाल पाटील समाजसेवक हे देखील उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र बॉक्स लंगडीचे अध्यक्ष सन्माननीय नीलमजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. तसेच विशालजी पाटील देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान सरवली बी या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. आज जर पाहिलं तर सर्व संघांचा खेळ खूप चांगला राहिला आहे. अगदी पहिलं तर फलंदाजीने दमखम दाखवली, परंतु सरवली संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे या मॅचमध्ये. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावं लागतं, त्या गोष्टीमध्ये निष्णात व्हावं लागतं. आणि अगदी तसंच काही कार्य या संघांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये केलं आहे आणि त्यांची कामगिरी अफलातून राहिली आहे. आपण शुभ सन्मान करूया. आज आपल्यामध्ये महाराष्ट्र बॉक्स लंगडी अध्यक्ष, त्याचप्रमाणे BCA माझे अध्यक्ष आणि आज देखील 40+ क्रिकेटमध्ये जेव्हाही ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्या नावाचा दबदबा आज देखील आपण पाहतोय. असे आदरणीय नीलमजी नाईक साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो व्यासपीठावरनं राकेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय नीलमजी नाईक साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आज बहुमूल्य उपस्थिती साहेबांची आहे, कारण भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटवरती नेहमी ज्यांचं अफाट प्रेम राहिलं आणि आज देखील स्वतः देखील 40+ क्रिकेट खेळतात आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. राकेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतं आदरणीय संजय दादा पाटील साहेब तसेच नितीनजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्या दोन्ही मान्यवरांचं स्वर्गीय विटाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शुभ ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. इथे विकेट मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शोभितनं केला, परंतु त्याचा फटका हा फसला होता. कारण समोरच्या दिशेने ते खेळले होते, परंतु लॉंग ऑनला शतरक्षक होते. कमालीचा झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये जय हनुमान सरवली बीला बसलाय. इथे जर पाहिलं तर 2 धक्के बसलेत. दर्शन चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती त्यांना फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. तसंच आपण शुभ सन्मान करूया वाघबिलचे उद्योगपती तसेच एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय विशालदादा पाटील साहेब देखील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय जयेश दादांच्या शुभ हस्ते, देवेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज स्पेशली वाघबिल वर्ण या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत विशालदादा पाटील साहेबांचा हा सन्मान केला जातो आणि तसेच या दरम्यान शुभ आगमन होतोय हरिभक्त पारायण पांडुरंगजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दर्शन आले बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु समोर आहेत मोनिश. इथे पहिल्यांदा खोलवर टप्प्याला चेंडू होता, फक्त केवळ चेंडूला ढकललंय, एका धावेमध्ये परावर्तित केलं, परंतु इथे दुसरी देखील धाव मिळते. वेगाने 2 धावा घेतल्यात, कारण रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे मोनिशची. मोनिश सेन्सिबल क्रिकेट खेळतायत, कारण पहिल्या चेंडू ते फेस करत होते, केवळ चेंडूला ढकललं आणि 2 धावेमध्ये परावर्तित देखील केलं. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा आल्या, परंतु या षटकाच्या सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. फलंदाज शोभित दीपेश बाद झाले होते आणि इथे जर पाहिलं तर शोभित मैदानावरती आहेत आणि एका बाजूला मोनिश पाटील देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोनिशच्या बॅटमधून आलाय तडाखा, चेंडूला सरळ धडलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. शेख
जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दर्शन बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. मोनिशच्या विरोधात इथे पाहिलं तर आडव्या बॅटने खेळत मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप केलं जात आहे. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु बॅकअप सुंदर आहे. टाळ्यांचा कडकडाट मैदानामध्ये, कारण एफर्ट्स कमालीचा होता त्या क्षेत्ररक्षकाचा. आणि जेव्हा जेव्हा चांगलं क्रिकेट खेळलं जातं ना, तेव्हा तेव्हा क्रीडा रसिकांनी देखील प्रेम दिलं या क्रिकेटवरती. आणि अगदी तसंच काही या मैदानावरती घडलंय. कारण अगदी जर पाहिलं ना तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि लगेचच मात्र क्रीडा रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट. मोनिशच्या विरोधात इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव मिळते मोनिशला या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान सरवली बी संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेने निखल आनंद आणि निखल मनोरंजन दिलाय. ती क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, अर्थातच वडघरच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यष्टांच्या मागे यष्टरक्षक होती आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू डॉट या मॅचमध्ये. 2 षटकांचा इथे जर पाहिलं तर खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना 25 धावा. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आणखीन आपण शुभ सन्मान करू. आपल्यामध्ये उपस्थित जयेंद्रदादा पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय देवेश यांना आपल्या शुभ हस्ते जयेंद्रजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या अंतिम दिवसामध्ये आणि सर्वांचा शुभ सन्मान देवेश दादांच्या शुभ हस्ते केला जातो. चला गुंतवली संघ, आपल्याकडे टाइम नाही आहे, तुम्ही फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. शुभ सन्मान केला जातोय जयेंद्रजी पाटील साहेबांचा. त्यानंतर तसेच स्पेशली गुंदवली गावावर या स्पर्धेला भेट देण्याकरिता आणि गुंदवली टीमला सपोर्ट करण्याकरिता आज व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संजयजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो देवेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. स्पेशली गुंदवली टीमला आज ते सपोर्ट करण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्याकरिता आज ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो संजयजी पाटील साहेब. आणि त्याचप्रमाणे आपण यानंतर शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती आदरणीय नितीनजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी देवेश दादांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नितीनजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा. देवेश दादांना मी विनंती करतो आपला शुभ हस्ते नितीनजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. सेमीफायनलची मॅच मित्रांनो तुम्ही सर्वजण पाहतायत. जयहनुमान सरवली बी इथांचा विपक्षामध्ये सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जय. मोनिशसाठी हुक केलाय, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. मोठी विकेट या मॅच मध्ये. मोनिश बाद झालाय. ओ हो हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि इथे जयला मात्र यश प्राप्त झालंय. मोनिशला त्याने बाद केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय जय हनुमान सरवली बी ला. फलंदाज बाद. आदरणीय सन्माननीय उज्ज्वल पाटील, मनीष पाटील आणि प्रनिल पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मोनिश महत्वाच्या मॅचमध्ये बाद झालेत. हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला होता आणि शॉर्ट फाईन लेगला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते आणि इथे फलंदाज बाद झालेत. महत्वाचा धक्का बसलाय. मोनिश याही मॅचमध्ये अपयशी ठरलेत, कारण मागील मॅचमध्ये देखील ती अपयशी ते ठरले होते आणि याही मॅचमध्ये मोनिश अपयशी ठरतात. नवीन फलंदाज प्रशांत गेल पाटील पुन्हा एकदा मैदानावरती. ज्या प्रशांतच्या बॅटमधून धावा येत आहेत ना, ते प्रशांत पुन्हा एकदा मैदानावरती आलेत, परंतु इथे संघ अडचणीमध्ये सापडलाय. इथून प्रशांतला चांगली बॅटिंग करावी लागेल खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये. जास्तीचा वेळ खर्च होतोय गुंदवली संघ, प्लीज घाई करा, जास्त वेळ खर्च करू नका. बी फास्ट गुंदवली संघ. भरपूर महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, आय नो, परंतु इथे तुम्हाला जर पाहिलं तर वेळेचे निर्बंध देखील आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जय काय गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळाली. मोनिश पाटीलला त्यांनी बाद केलं, मोठा धक्का दिला.
गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली, मिड ऑफला खेळले होते, लॉंग ऑफवरून शतरक्षक पुढे आलेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती प्रशांतला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या मॅचमध्ये. चांगला खेळ रंगलाय आज. खऱ्या अर्थानं सुमित कुमार गोंदवली संघाचा खेळ देखील चांगला राहिलाय. विशेषतः त्यांची फलंदाजी अक्षरशः बहरली. सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळालं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शोभित चौधरी देखील इथे संघर्ष करतायत. त्यांच्या विरोधात देखील इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वाह वाह वाह, काही गोलंदाजी करताय या षटकामध्ये. 3 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये महत्वाची विकेट आणि फक्त एकच धाव त्यांनी देखील खर्च केली आहे. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षकांना अशाच प्रकारचं क्रिकेट हवं असतं आणि इथे जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, शतरक्षक आहेत. आणखीन एक विकेट. शोभित चौधरी बॅक टू द पेव्हिलियन. मोठा झटका बसतो टीम सरवली बी ला. फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं हा फटका सजवला होता परंतु डीपमध्ये शतरक्षक होते. चांगल्या रीतीने झेल टिपलाय आणि शोभित चौधरी देखील इथे बाद होत आहेत. सातत्याने विकेटची पडझड इथे या षटकामध्ये पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या सरवली बी संघाच्या, परंतु या षटकामध्ये जय खूप सुंदर गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. जय आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकले, 2 विकेट त्यांनी मिळवलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती दाखल होतोय परंतु सचिनला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेस पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट्स नो बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू खूप सुंदर टाकले होते. इथे गोलंदाजीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न जरूर इथे जयने केलाय परंतु ते अपयशी ठरलेत. 1 धाव मिळते परंतु पुढचा चेंडू फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मोठा फटका खेळले, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली परंतु इथे फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्री हिटचा चेंडू होता. गोलंदाज विसरले देखील होते आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते फलंदाज सचिनला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. खोलात टाकलाय, फक्त चेंडू वळवलाय. काऊकर्न फेस मध्ये शतरक्षक आहे तिथे. इथे फक्त एकच धाव मिळते. प्रशांत गेल पाटील देखील संयमाने फलंदाजी करतायत. त्यांना ठाऊक आहे येणारं षटक भरपूर महत्वाचा आहे आणि त्या षटकामध्ये मला आक्रमकपणे फलंदाजी करावी लागेल. इथे त्यांनी गोलंदाजाचा सन्मान केला. फक्त सिंगल घेतली शेवटच्या चेंडूवरती आणि स्ट्राईक मात्र आपल्या स्वतःकडे ठेवली आहे या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 25 धावा होत्या परंतु या षटकामध्ये फक्त 5 धावा. कालीराम गंगाराम भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय नाना पाटील साहेब त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला टीम गोंदवली थोडी घाई करा मित्रांनो. तसेच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आणि एक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आणि पाकलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावाची एक वेगळी ओळख आहे यज्ञजी पाटील यांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि सरवली बी संघाने धावफलकावरती धावा केल्या त्यात 29 धावा. कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. जयचं षटक खूप चांगलं राहिलं. या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी घेतल्या. सुरुवातीला मोनिशला बाद केलं, तदनंतर सचिन देखील बाद झाले परंतु प्रशांत गेल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. कारण शोभित देखील बाद झाले होते आणि सचिन मैदानावरती आहेत. शोभित बाद झालेत, दीपेश बाद झालेत, अल्पेश देखील बाद झालेत. या मॅचमध्ये हा षटक भरपूर निर्णायक आहे सरवली बी संघासाठी. गोलंदाज तयार. यतीश बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत गेल पाटील.
यावेळेस प्रशांतच्या बॅटमधून आपल्या नावाला शोभणारा षटकार आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. चला गोंदवली संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. बी फास्ट. भरपूर वेळ खर्च होतोय. जेव्हा जेव्हा सरवली बी संघ अडचणीमध्ये आलाय ना तेव्हा तेव्हा प्रशांतच्या बॅटमधून धावा आलेत. याही मॅचमध्ये प्रशांतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लाजवाब फटका होता. चेंडूला पूल केलं होतं आणि कमालीचा स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केलाय. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा यतीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यतीशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका प्रशांतच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खोला टाकलाय. इथे देखील मोठा फटका. उंची जास्त, लांबी जास्त. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक षटकार प्रशांत गेलच्या बॅटमधून. दुसरा फेकलाय मैदानाच्या बाहेर प्रशांत गेलनं. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 षटकावरती अधिराज्य गाजवलं होतं सुमित कुमार गुंदवली या टीमनं, परंतु या षटकामध्ये अधिराज्य गाजवतोय प्रशांत गेल. काय बॅटिंग करतायत. अफलातून बॅटिंग पाहायला मिळतंय. क्रीडा रसिकांचं अगदी मनोरंजन करतायत आणि ही स्पर्धा देखील निखळ मनोरंजन आणि निखळ अनुभव देणारी स्पर्धा ठरलेली आहे. कारण या स्पर्धेनं देखील भरपूर मोठी उंची गाठली आहे. अफलातून क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधील पहिला सेमीफायनलचा सामना देखील तुम्ही पाहताय. गोलंदाज यतीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्रशांत गेल पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस देखील मोठा फटका. फटका फासलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे अखेर यतीशला. प्रशांतला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती, परंतु शतरक्षक होते त्याने कमालीचा झेल टिपलाय. परंतु बाद होण्यापूर्वी प्रशांतनं मात्र आपल्या बॅटमधून 2 षटकार दाखवले आणि कुठेतरी धावसंख्येला 9 संजीवनी देण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. अजून मात्र या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय जबरदस्त खेळ रंगलाय. मॅच अक्षरशः रंगली आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गुंदवली संघाचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी चांगली करतायत. कारण ज्या संघाची फलंदाजी चांगली आहे त्या संघाला अगदी या मॅचमध्ये फलंदाजी करताना संघर्ष करायला भाग पडलं होतं, परंतु या षटकामध्ये जरूर 2 षटकार आले, परंतु प्रशांतला बाद केलं यतीशनं. नवीन फलंदाज अंकित मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यतीश राईट आर्म ओव्हर द विकेटनं अंकितच्या विरोधात. यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल भव्य षटकार अंकितच्या बॅटमधून येतोय. होता सुंदर फटका अंकितच्या बॅटमधून. घ्यावी एखादी तार काळजात रुतावा कट्ट्यार आणि बनोमनी रोहित शर्मा मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्मा बनलाय की काय अंकित. पूलचा फटका. पॉवरफुल फटका त्याच्या बॅटमधून आला या मॅचमध्ये. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी आहे. शतरक्षक डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट. वाह व्हाट अ कॅच. अफलातून झेल कंप्लीट करत असताना आणखीन एक धक्का.
नक्कीच मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त मिळालं. या चेंडूवरती डिस्टन्स कमी होतं, परंतु शतरक्षक खूप छान पद्धतीनं झेल घेत असताना अजून मात्र या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती षटकार ठोकला तर आमचे समालोचक मित्र विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि सरवली संघ जेव्हा जेव्हा जिंकलाय ना तेव्हा विशालला देखील आनंद झालाय आणि एका दावेसाठी विशाल देखील इथे प्रयत्न करतोय, प्रोत्साहित करतोय आपल्या खेळाडूला. मयूर आलेत मैदानावरती, परंतु यतीश बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. राईट आर्मवर द विकेट. महत्वाचा चेंडू आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 47 धावा तुम्ही पाहता या मॅचमध्ये. सन्मानजनक टोटल उभारलाय जय हनुमान सरवली बी संघाने या मॅचमध्ये. आतापर्यंत 47 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खेळपट्टीच्या बाहेर असणारा चेंडू, नो बॉल. खराब. इथून जर पाहिलं तर धावा देण्याचा प्रयत्न होतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता, परंतु पंच या ठिकाणी पाहणी करतील. फलंदाज अगदी पाहणी केली जाईल. आमची तिसरं पंच पाहतील अगदी काय घडलंय. परंतु इथे जर पाहिलं तर प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. अगदी नेहमी म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये एका धावेला, निवडणुकीमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला फार महत्त्व आहे. जाऊन विचारा त्या विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी परीक्षेमध्ये एका गुणामुळे नापास झाला आहे, आणि जाऊन विचारा ज्या उमेदवाराला, जो उमेदवार निवडणुकीमध्ये एका मताने पराभूत झाला आहे, आणि जाऊन विचारा त्या क्रिकेट संघाला, ज्या क्रिकेट संघाचं एका धावेने पराभव झाला आहे. म्हणून एका धावेचं महत्त्व इतकं आहे ना क्रिकेटमध्ये, फार महत्त्व आहे. कारण एका फरकाने जो पराभव होतो ना तो फार जिवारी लागतो. आणि या मॅचमध्ये मात्र एक धावी मला ते वाटते बोनसच्या स्वरूपात दिली आहे असंच म्हणावं लागेल. नक्कीच आमचे तिसरे पंच पाहणी करतील अगदी काय घडलंय मैदानावरती. मॅचची क्रुशल मुवमेंट आहे, सेमीफायनलचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये प्रत्येक मुवमेंट फार महत्त्वाची आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या दोन बलाढ्य संघामध्ये हा संघर्ष सुरू आहे. आणि फलंदाज सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. मात्र मयूर मैदानावरती आहेत. मयूरला षटकार ठोकायचा आहे, 500 रुपये कमवायचे आहेत. कोण सांगताय? विशाल पाटील सांगताय षटकार मारा, 500 रुपये कमवा. आणि इथे फ्रीडचा चेंडू देखील आहे, मयूरला संधी आहे, परंतु प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आपल्या संघासाठी. गोलंदाज यतीश बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्मवर द विकेट. षटकातील शेवटचा चेंडू फ्रीडचा असेल. गोलंदाज तयार. हो मयूरच्या बॅटमधून मोठा फटका. षटकार नाही, परंतु इथे शतरक्षण लाजवाब राहिलाय. काय सुंदर फटका होता. तिसरीचा प्रयत्न केलाय, धाव कंप्लीट होईल का? नाही. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. आणि एकंदरीत 51 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. सुमित कुमार गुंदवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघामध्ये तुम्ही चित्तथरारक सामना पाहताय. आता सरवली संघ फिल्डिंग करेल. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करूया आज व्यासपीठावरती उपस्थित ठाणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, त्याचप्रमाणे रानाल गावचे प्रभारी सरपंच आणि एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व या विभागामधलं सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रिग्नेशजी पाटील यांचा सन्मान आपण करूया. आणि सन्मान करण्याकरता मी जयदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रिग्नेशजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, उत्तेजित करणं हे मात्र दादांचं कार्य राहिलं आहे. आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. स्वागत नसे, सन्मान नसे, हा तर आहे जीवाला. आपल्या येण्याने या कार्यक्रमाला नक्कीच जर मात्र शोभा आलेली आहे असे रिग्नेश दादा यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आणि टेनिस बॉल
या स्पर्धेसाठी स्पेशली टीम सरवलीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा ज्या आता मनालीला आहेत आणि तिथनं या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि तसेच उत्तमजी चौधरी साहेब देखील मनालीला आहे, जे माजी सरपंच आहे सरवलीचे. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि टीम सरवलीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. आणि तसेच सन्नी पाटील सारंगाव यांच्या माध्यमातून देखील सर्वली टीमसाठी शुभेच्छा. आपलं देखील स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. थँक्यू सो मच निशांतजी. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेचं मान मिळालं गावदेवी स्पोर्ट्स वडगरला. वडगर आयोजित आपण पाहता स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024 सामना आहे सेमीफायनल 2 मैदानाच्या आतमध्ये जॉन वन सरवली बी त्यांचा विपक्षामध्ये सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली अशी ही लढत. पहिलं सत्र समाप्त झालं जिथे खऱ्या अर्थाने लास्ट ओव्हरमध्ये ज्या गोष्टी घडल्या, प्रशांतचे 2 सिक्सर, अंकितचा 1 सिक्सर, फार मोठा इम्पॅक्ट ते अंतिम षटक या इनिंगवरती या सामन्यावरती टाकेल का? कारण बघा जे लक्ष कदाचित 35 किंवा 40 असू शकलं असतं, प्रशांतच्या बॅटिंगच्या जोरावरती, अंकितच्या एका फटक्या जोरावरती ते टोटल 50 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि 51 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल आणि रोशन. आणि हर्षलने आज काय कमालीचं काम केलं मॉर्निंग सेशनमध्ये. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक आपण हर्षलच्या बॅटमधनं पाहिलं. सामन्याला सुरुवात होत आहे. किरणदादा पाटील आणि रुपेशदादा पाटील त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. लक्ष 51 धावांचं आहे आणि पाकलं गेलं या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, ज्या गोष्टी आम्ही गेल्या 4 दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत इथे, की हे टोटल ना सन्मानजनक टोटल आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला बॉल धीम्या गतीने टाकला होता. फिल्डर डीप मिड विकेटचे अल्पेश वेगाने पोहोचतात. चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन निर्माण इथे मिळेल या एका धावेच्या मदतीने. ऑफ द मार्क होतो हर्षल. बघा गोलंदाजीमध्ये आता दमखम दाखवावा लागेल, कारण बघा सुरेशच्या अगेन्स्ट एक्स्ट्रा रनचं कुशन होतं. त्यानंतर पहिला सामना जेव्हा खेळले होते तेव्हा देखील एक्स्ट्रा रनचं कुशन होतं, बट या मॅचमध्ये ते नाही आहे. एक्स्ट्रा रन्स नाही आहेत तुमच्याकडे. तब्बल 51 डिफेंड करायचे आहेत आणि या क्रीडांगणावरती आपण पाहिले 4 ओव्हरमध्ये 82 देखील बनतात, 70 देखील बनतात. त्या अनुषंगाने गोलंदाजीमध्ये दमखम आणि सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी टीम सरवली बीला या मॅचमध्ये करावी लागेल. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकलाय. लॉफ्ट स्ट्रोक कव्हरला फिल्डर मिसफिल्ड झाली, बट त्याचं जास्त काही नुकसान होणार नाहीये. मिळेल एक सिंगल. पकले 2 चेंडू आतापर्यंत तर योग्य टप्प्यावरती टाकले. 2 धावा फक्त आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचं महत्त्व जास्त का आहे, कारण या स्पर्धेमध्ये जेव्हा दोन्ही संघ प्रथमतः उतरले होते माइंडमध्ये एक गोष्ट होती, एक स्वप्न होतं की चॅम्पियन बनायचं आहे. आणि ते चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जर टिकवायचं आहे तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने दोन्ही टीमच्या माध्यमातून एफर्ट्स इथे लावले जात आहेत. पण या एफर्ट्सचा रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल? सेमी फायनल 2 मध्ये जिंकून फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल? फुल लाईन टाकला. बॅटचा ठेवला लागला. फिल्डिंग एफर्ट पहा, अतिशय चांगले एफर्ट्स स्वतः गोलंदाज मयुरीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कारण आता खऱ्या अर्थाने पाकले ना तर हे ते क्षण आहेत जिथे तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकायचं, पूर्णपणे एफर्ट्स टाकायचे आहेत. सिंगल मिळेल. धावफलक आता 3 वरती. भरपूर सारे प्रमुख अतिथी देखील व्यासपीठावरती आहेत. त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामधले एक नामवंत पॅकर म्हणून ज्यांचे ओळख आहे आणि एक युवा नेतृत्व रिग्नेजी पाटील, त्यांचं मनोगत जर तुम्ही ऐकलं असेल तर नक्कीच ऐका. फायनल डे ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला सचिन आणि दरम्यान इथे जर आपण पाकलं तर एक सिंगल मिळेल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 4 वरती. बघा मॅच मोठी आहे, नॉकआउट मॅच, आणि ती देखील सेमीफायनल. तिचं वेगळंच दडपण आहे आणि या परिस्थितीमध्ये 51 रन्स देखील चेस करणं सोपं जाणार नाही आहे. बघा ही जर पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील नॉर्मल मॅच असती ना तर तेवढा इम्पॅक्ट नव्हता, पण ही सेमीफायनल आहे. या परिस्थितीमध्ये 30 धावा जरी चेस करायला लागल्या असतात त्याचा दबाव वेगळाच असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये 51 रन्स देखील ना डिफेंड करण्यासाठी पुरेपूर आहेत. बट आपण हे नाही विसरू शकत की हर्षल आणि रोशन सारखे चांगले बॅटर्स खेळपट्टीवरती. फुल लाईन टाकलाय ऑन साइडला. अल्पेश कॅच पकडली जाईल. पहिला धक्का लागलाय. बॅटर मैदानात सोडावं लागेल. बॅटर हर्षल बाद झालेत.
त्वरित फिल्डिंग सेट करा, कारण बघा यानंतर फायनल मॅच आहे आणि कमीत कमी 4 ओव्हरची तरी ती मॅच झाली पाहिजे. सो थोडं फास्ट खेळा. सफलता पहिली मिळाली. बघा अंडर प्रेशर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, जेव्हा 44 देखील डिफेंड करायचं होतं ना, तेव्हा देखील मयूरनं पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट काढले होते ना. आता 51 डिफेंड करत असताना पहिले षटक 5 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा 1 विकेट. म्हणजे दबावामध्ये ना आणखीन चांगला परफॉर्मन्स आपण यांचा पाहिला आणि सध्याच्या घडीला नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या हातामध्ये. आता हर्षल बाज झाल्यानंतर शुभम त्यानंतर येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये बंटी देखील आहे, त्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी. कारण गुंदवली टीमची देखील जर आपण बॅटिंग पाहिली तर स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे असून देखील ते स्वतःला मॅचमध्ये बॅक करतील. सामना भरपूर बाकी आहे. शुभम आला आहे क्रमांक 3 वरती. पहिली सफलता नक्कीच मिळाली. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल, ड्राईव्हचा फटका, अंकित हे काय केलं, मिसफिल्ड झाली, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येईल अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 8 वरती. धक्का लागला. ही मॅच टीम सरवली जिंकत आहे तर स्पेशली 4 गावठी कोंबडे दिले जातील. एक पारितोषिक आणि ते कदाचित आणखी वाढलं देखील जाऊ शकतं. आणि तसेच संजय दादांनी देखील प्राइज आता अनाऊन्स केलेला आहे. जर गुंदवली टीमने आता ही मॅच जिंकली तर एक बोकड दिले जाईल आणि सामना जसा जसा पुढे चालेल प्राइज देखील वाढतील. फुल टॉस टाकला, बॅटची कडा, रनआउटची शक्यता होणार नाहीये, बट डॉट बॉलने सुरुवात झाली. बघा महत्वाची गोष्ट काय की निर्धाव चेंडू आला. बघा सामना आता एकच ओव्हर झाली. आता एका बाजूने 4 कोंबडे, एका बाजूने बोकड. आता सामना जसा जसा पुढे जाईल आणखीन काही गोष्टी वाढू शकतात. निर्धाव चेंडू या ओव्हरची सुरुवात. बघा पाहिलं गेलं तर जर मी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने बोलेन तर दोन्ही संघ आपलेच. कोणीही पुढे गेला तर आमची मॅनेजमेंट कमिटी खुशच आहे. बट इथे गौरवला जवाब गोलंदाजी. हे युवा गोलंदाज कधीही ना स्वतःला दबाव आणि दडपणामध्ये मागे नाही ठेवत. जी त्यांची अबिलिटी आहे, जो त्यांची स्ट्रेंथ्स आहे त्यानुसार खेळ करतात. पहिलं षटक मयूरचं आपण पाहिलं, जर कदाचित कव्हरला फिल्डिंग चांगली झाली असती तर फर्स्ट ओव्हरमध्ये 5 ते 6 असतं, बट चौकार गेला त्या अनुषंगाने 8च गेला. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल, हा फुल टॉस, लाऊडच्या आउट, फिगर अप, लेग बी फॉर विकेटच्या स्वरूपामध्ये. आता हा दुसरा धक्का. इथे पहा धक्का लागला, दुसरा बॅटर बाद झाले. आता रोशन नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती. आता बंटी आणि हर्षवर्धनजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आता प्राइज वाढलं गेलं. आता त्यांच्या माध्यमातून देखील बोकड दिले जाईल. अर्थाने प्राइज बाजूला राहू द्या, आपण मॅचचा आनंद घेऊया. विकेट धर्माने ते मिळाली. 8 धावा धावफलकावरती, 2 विकेट गेलेत. बंटी आला आणि हा तो फलंदाज आहे जो या परिस्थितीमधनं खऱ्या अर्थाने गुंदवली टीमला बाहेर काढून ठेवण्याची क्षमता ठेवतोय. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, मैदानाच्या आतमध्ये बंटी आला, पुलचा फटका आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
जर आपण केलं ना, षटकार जरी आला तरी सुद्धा 4 चेंडूंवरती आतापर्यंत गौरवने 6 धावा खर्च केलेले आहेत. धावफलक 14. बंटीची बॅट चालणं आज गुंतवली टीमसाठी इम्पॉर्टंट, पण त्याच पलीकडे 4ही गोलंदाजांचा चांगला परफॉर्मन्स होणं सरवली टीमसाठी इम्पॉर्टंट. बट दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथं मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. 15 धावा धावफलकावरती. अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये येणारा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू अजून देखील बाकी. 15 धावा धावफलकावरती. लक्ष्य 51चं. बघा लास्ट ओव्हरमध्ये जे 3 मोठे फटके आले ना, ते खऱ्या अर्थाने ना ऊर्जा संचारित करणारे होते आणि ते महत्त्वपूर्ण फटक्यांच्या जोरावरती तर 50 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या. नेक्स्ट बॉल. हुकचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. एक बघा, बंटी या नावाचा उल्लेख मी अगोदरच केलाच होता आणि बंटी जसा मैदानाच्या आतमध्ये आला इथे त्याने परिस्थिती आपल्या टीमसाठी चेंज केली. एक षटकार, एक चौकार, त्याचा बाटमधला धावफलक आता 19 वरती. आता ही लढाई लढायला सुरुवात गुंतवली टीमने देखील केली याचं आश्वासन देत असताना या टीमचा सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज एक चांगली इनिंग त्यांच्या टीमसाठी खेळतोय. एक षटकार आणि एक चौकार, त्याचा बाटमधला धावफलक 19 म्हणजे अजून देखील जिंकण्याकरिता 32 धाब्यांची आवश्यकता. 13 मध्ये आवश्यकता आहे 32 धाब्यांची. हा शेवटचा चेंडू आता महत्त्वाचा. थोडी लाईन आणि लेंथमध्ये कुठे ना कुठे चेंजेस आणावे लागतील, बट बंटीच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की 2 बाउंड्री झालेल्या आहेत. आणखीन एखादी जर आली तर गुंतवली टीम या रेसमध्ये पुढे येऊ शकते. कमबॅक चांगला होऊ शकतो. 13-32 हे समीकरण. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. नेक्स्ट बॉल. फुल लेन टाकलाय. हवा तसा बॅटवरती आला नाहीये. काऊ फेसमध्ये अल्पेश पाटील. मिळेल फक्त एक सिंगल. खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 20 वरती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती 31 धावांची आवश्यकता. आता बघा, एकंदरीत गुंतवली संघाच्या बाजूने विचार केला तर सर्व लक्ष लागले बंटीकडे, तर आता सरवली टीमच्या बाजूने विचार केला तर सर्वांचं लक्ष लागलं या तिसऱ्या षटकाकडे आणि प्रणय भोईरकडे, कारण प्रणय हे तिसरं षटक टाकणार आहे. आता 12 मध्ये आवश्यकता आहे इथे 31 धावांची. बघा, ज्याप्रमाणे आपण मागील सामन्यामध्ये चर्चा केली, मागील सामने नव्हे तर प्रत्येकी मॅचमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. ॲज अ फिल्डिंग युनिट जेव्हा आपण एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये उतरतो तेव्हा लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असते, म्हणजे तिसरं षटक. चला टीम सरवली, फिल्डिंग सेट करा मित्रांनो, विनंती असेल. बघा, जास्त वेळ खर्च होतो. आयोजकांचा आम्हाला सूचना देखील येतात, जास्त वेळ जर आणखीन इथे खर्च झाला तर कदाचित रन्सची पॅनल्टी दिली जाऊ शकते. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा. बघा, या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणाला पॅनल्टी द्यायची नाहीये. बारा चेंडू 31 धावांची आवश्यकता. हे तिसरं षटक फार महत्वाचं आणि प्रणय भोईर इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. बघा, मागील सीझनमध्ये खऱ्या अर्थाने सरवली टीम ज्याही स्पर्धेंवरती आपलं नाव कोरलं त्यामध्ये याच क्रीडांगणावरती जांतराचा खारबावची स्पर्धा असो त्यामध्ये चॅम्पियन बनले. त्यानंतर स्वतःची स्पर्धा आयोजित केली होती बालाजी ट्रॉफी डे नाईट, तिथे देखील सरवली टीम चॅम्पियन बनली. त्याचं महत्त्वाचं कारण काय राहिलं होतं? मयूर म्हात्रे, प्रणय भोईर, गौरव चौधरी आणि विशाल पाटीलची गोलंदाजी फार मॅटर करते. आणि प्रणय भोईर या तिसऱ्या षटकामध्ये 12-31. पहिलाच बॉल फुलटॉस. बट काय असतं की जेव्हा फुलटॉस अतिरिक्त गतीने टाकला जातो ना तेव्हा त्याला कनेक्ट करणं देखील आज बॅटर अवघड होतं. आणि इथे पहिल्या चेंडूवरती फक्त एक सिंगल. 11 मध्ये आता 30 धावा. बघ, कधी कधी फुलटॉस बॉल जेव्हा अतिरिक्त गतीने एखादा गोलंदाज टाकतो ना त्याला कनेक्ट करणं बॅटरला इझी नाहीये. आणि तेच घडलं. लास्ट बॉल फुलटॉस जरूर होता पण तो अतिरिक्त गतीने होता, फक्त सिंगल. आता 11 मध्ये 30. या ओव्हरमध्ये गुंतवली टीमला मिनिमम 15 धावा तरी बनवायच्या, तेव्हा जाऊन लास्ट ओव्हरपर्यंत फाईट होऊ शकते. पण त्याच पलीकडे जर 10 पेक्षा कमी जर दिला प्रणयने तर सरवली टीम पुढे. 11-30. बघा, जे मी सांगतोय की फुलटॉस बॉल येत आहेत बट ते गतीने येतात, त्या अनुषंगाने कनेक्शन होत नाहीये. आणखीन एक सिंगल. आता 10 चेंडू शिल्लक. 10 मध्ये आता आवश्यकता आहे 29 धावांची. सध्याच्या घडीला जी गती आहे ना त्या गतीचा वापर मैदानाच्या आतमध्ये प्रणय भोईर आपल्या टीमसाठी करतोय, कारण त्याला देखील ठाऊक आहे फायनलमध्ये जर पोचायचं आहे ना तर इथे जिद्दीने खेळायचं आहे, मेहनतीने खेळायचं आहे. 10-29. नेक्स्ट बॉल.
शफल होऊन खेळले होते बट स्टम्प्स वरून हा बॉल गेला. डॉट बॉल येतोय अंडर प्रेशर. भरपूरदा आम्ही पाहिलंय आणि पुन्हा एकदा पाहतोय. प्रणय भोईर पगले 3 चेंडू फक्त 2 धावा. आता बंटीवरती प्रेशर वाढतोय. येणारे 3 चेंडू किमान 2 मोठे फटके हवेत गुंतवली टीमला. बट जे कार्य आतापर्यंत प्रणय भोईरने या षटकामध्ये केलं, जरी त्या 3 चेंडू वरती देखील तो करू शकला ना, तर सरवली टीम या रेसमध्ये फार पुढे आपल्याला दिसेल. येणारे 9 चेंडू समीकरण उरलंय या सामन्यामध्ये. अजून देखील 29 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकलाय, हुक केलाय हवेमध्ये. फिल्डर धावतायत, पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप आणि दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल. फक्त एक सिंगल. बघा कॅच ड्रॉप झाली बट त्याचं नुकसान जास्त काही सरवली टीमसाठी झालेलं नाही आहे. कारण 8 मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. आज खऱ्या अर्थाने ना ही हिरो बनण्याची संधी गोलंदाजांकडे देखील आहे, दोन्ही फलंदाजांकडे देखील आहे. बट इथे बाजी मारेल कोण? 8-28 समीकरण. कारण जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये आणि जो इथे हरेल त्यांचं स्वप्न इथं मोडलं जाईल. बट इथं स्वप्न मोडलं झालं पाहिजे अशी कोणाची इच्छा नाहीये. 8-28. बॅटची कडा. मोनिश पाटील संधी गमावली असंच मी म्हणेन. बट हा चेंडू डॉट येतोय म्हणजे आता 7 मध्ये 28. प्रणय भोईर, क्रिकेटमध्ये वयाला महत्त्व नसतं तर तुमच्या कार्यांना, तुमच्या कामाला महत्त्व असतं. आणि हा गोलंदाज आज आपल्या टीमला फायनलच्या दिशेने घेऊन चाललाय. काय षटक टाकलंय. जिथे 12 मध्ये 31 धावांची आवश्यकता होती, 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा. 7 मध्ये आता 28. शेवटचा बॉल हा देखील महत्त्वाचाच. 7-28 समीकरण. शेवटचा बॉल. बाउंड्री हवी आहे गुंतवली टीमला. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल पूल केलाय सचिन. प्रयत्न चांगले. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. या अशा परिस्थितीमध्ये अशा सर एफर्टची अपेक्षा आपण ठेवतो आणि घडलं काय? मिळतील किती हा प्रश्न नक्कीच असेल. बट जबरदस्त फिल्डिंग एफर्ट सचिन चौधरी विथ बॅट. या स्पर्धेमध्ये कंट्रीब्युशन तितका देऊ शकला नाही बट ॲज अ फिल्डर हा जो बॉल त्याने फील्ड केलाय ना, त्याने आपल्या टीमसाठी 4 धावा इथे वाचवल्या. खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचले 23 वरती, 25 वरती आणि अंतिम 6 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 26 धावांची. 6-26 समीकरण. पूर्णपणे ना जेही झोकता येईल ते सर्व काही झोकले सरवली टीम या मॅचमध्ये. बट दुसऱ्या बाजूने अजून देखील बंटी मैदानाच्या हातामध्ये आहे. अजून देखील तो स्वतःला बॅक करेल, तो स्वतःला सांगेल की गेले 3 षटकं मिस्टेक्स घडल्या पण अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. 6 मध्ये 26ची आवश्यकता इथे आहे. लास्ट ओव्हर. जयमाळी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. फिल्डिंगमध्ये भरपूर सारे चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळतील. बट दोन्ही टीम्सचं मी कौतुक करेन कारण दोन्ही टीम्स काय लढाई, काय खेळ या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सने दाखवला. बट स्टील अजून देखील क्वेश्चन मार्क की सेकंड फायनलिस्ट कोण असेल. जयदुर्गा सुरे बी टीम सोबत फायनल मॅच कोण खेळेल? टीम सरवली की टीम गोंदवली. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पहिले 3 चेंडू महत्त्वाचे आहेत. कदाचित पहिले 3 चेंडूच आपल्याला सांगून देतील की फायनल मॅचमध्ये कोण पोहोचू शकतोय की अथवा अंतिम चेंडूपर्यंत ही लढाई होईल का. या प्रश्नाची उत्तरं आपल्याला अंतिम 6 बॉलवरती मिळतील. 6-26 समीकरण. लास्ट ओव्हर. जयमाळी समोर स्ट्रायकिंग एंडवरती बंटी. पहिले 3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. थांबलाय जय, थांबलाय. अशा परिस्थितीमध्ये ना कधीही जर आपण पाहिलं ना ॲज अ बॉलर जेव्हा तुम्हाला 20+ रन्स डिफेंड करायचं आहेत ना, तर कधी कधी थोडं वेळ देणं देखील गरजेचं. बट इथे जर आपण बॅटर्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कूल अँड काम राहावं लागेल. 6-26 लास्ट ओव्हर. पहिला बॉल. पहिलाच बॉल. शॉर्ट पिच हवेमध्ये. सचिन आहे आणि दरम्यान हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपला नाहीये म्हणजे आता 5 मध्ये 20 धावांची आवश्यकता. आज चेंडू 20 धावांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू इथनं डिसाईड करणार आहे दोन्ही टीम्सचं भवितव्य. 5 चेंडूंवरती भरपूर काही निर्भर. कारण जी मेहनत जवानवान सरवली बी टीमने या स्पर्धेमध्ये केलेली आहे, जी मेहनत टीम गुंतवलीने या स्पर्धेमध्ये केलेली आहे. एका टीमसाठी 5 मध्ये 20 चेज होणं आवश्यक तर एका टीमसाठी 5 मध्ये 20 धावा डिफेंड होणं आवश्यक. बट घडेल काय? 5-20 समीकरण. पहिला बॉल षटकार तर आलाय. नेक्स्ट बॉल.
फुल लेन टाकल्या, फुल टॉस टाकल्या, सचिन प्रयत्न चांगले, पण हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून बंटी सांगतोय मॅच अभी बाकी आहे. 4 बॉल आता आवश्यकता इथे आहे 14 धावांची. मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना भरपूर बाकी आहे. चर्चा आता मोनिश देखील करतोय जय सोबत. चला विनंती असेल की सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा करा. 4-14चं समीकरण उरलंय. 6 मध्ये 26चं समीकरण होतं. असं वाटलं होतं की गुंदवली संघ कुठे मागे पडतो की काय, पण पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक. इथे आपल्या टीमला मॅच मध्ये कमबॅक करून दिलं बंटीने. मॅच ऑन. 4 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. प्रेशर आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला देखील जाणवेल. प्रेशर खऱ्या अर्थाने जे होतं फलंदाजांवरती ते थोडं आता कमी झालं, कारण 4-14चं समीकरण. आता बंटीसाठी जर आपण विचार केला तर बंटीला फक्त 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत, पण त्याच पलीकडे येथे 4 चेंडू सटीक लाईन अँड लेंथवरती टाकायचे. जयला या अगोदरच्या सामन्यामध्ये जयने चांगली गोलंदाजी केली होती, तर त्या गोष्टी थोड्या त्याला आठवाव्या लागतील. बट बंटी काय खेळ बंटीने या सामन्यामध्ये दाखवला. आपल्या टीमला अजून देखील त्याने या मॅचमध्ये जिवंत ठेवलंय आणि सांगितलं की सामना पूर्णपणे अजून देखील संपलेला नाहीये, कारण गुंतवलीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. पण हा निकाल कोणाच्या बाजूने जाईल. 4-14चं समीकरण इथे शिल्लक. 2 चेंडू येते फार महत्वाचे. मी पहिल्या 3 चेंडूंचा उल्लेख केला होता, त्यापैकी 2 तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे, पण अजून देखील जर आपण विचार केला तर डिफेंड करण्यासाठी रन्स आहेत. 4-14. चार 14चं समीकरण. नेक्स्ट बॉल आणि थांबलाय बॅटर. 4 मध्ये 14 धावांची आवश्यकता. चार 14चं समीकरण बाकी आहे. व्यासपीठावरती संजयजी पाटील साहेब सामन्याचा आनंद घेतात, तसेच नितीनजी म्हात्रे साहेब देखील स्पर्धेचा आनंद घेतात. 4-14. नेक्स्ट बॉल. फुल लेन टाकलाय, ऑन साइडला फटका. बंटीचा बॅट मधनं सलगचा 3रा षटकार. अशा प्रकारे देखील उलटफेर होऊ शकतो, पण तो उलटफेर मैदानामध्ये गेला बंटीने. 3 मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. एका क्षणाला जो सामना सरवली टीमच्या बाजूने झुकला होता, त्या सामन्याला आता बॅलन्स स्थितीमध्ये उभा केलाय बंटीने. पण अजून देखील प्रश्न हाच, कारण अजून देखील 3 मध्ये 8 बनवायच्यात. या आधी देखील आपण भरपूर असे कारनामे या स्पर्धेमध्ये होताना पाहिलेत, पण आता 3 मध्ये इथे 8 डिफेंड होतील का, भरपूर साऱ्या चर्चा मोनिश करतोय. सर्व खेळाडू जय सोबत करतात, कारण पहिले 3 चेंडू 3 बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. आता 3 मध्ये 8 धावांची आवश्यकता इथे आहे. अजून देखील मी म्हणेन एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये टीम सरवलीला देखील कमबॅक करून देऊ शकते. पण बंटीचा बॅट मध्ये जर आणखीन एक मोठा फटका आला, आणि संजय पाटील साहेब तसेच नितीनजी म्हात्रे साहेब एवन जोडी यांच्या माध्यमातून बोकड अनाऊन्स त्यांनी अगोदरच केलं होतं, त्याचप्रमाणे जर सरवली जिंकली तर हर्षवर्धनजी चौधरी यांच्या माध्यमातून बोकड. बट कोण बोकड देईल आणि कोण नाही देईल या प्रश्नाचं उत्तर येतं 3 चेंडूवरती. 3-8. मिस्टॅमिंग झेल होईल का. सचिन पोचलाय आणि कॅच पकडली आहे. 3 षटकारानंतर मैदानाच्या आतमध्ये पलटवार प्रतिउत्तर इथे जयवाळी आणि सरवली टीमने दिलंय, कारण आता इथे 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळाला. अजून देखील बघा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, पण अजून देखील आपण
शुअरली सांगू शकत नाहीये की फायनल मध्ये पोहोचेल कोण, कारण 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. ज्या गोष्टीचा उल्लेख या स्पर्धेमध्ये आधी देखील मी केला होता की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे आणि संघर्ष दोन्ही टीम्सने या मॅचमध्ये दाखवलं. पण या निकाल कोणाच्या बाजूने लागेल, फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोण असेल, अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. येथे 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. जर येणारा चेंडू निर्धाव अथवा बाउंड्री नाही दिली जयने, तर लास्ट बॉल वरती थोडं प्रेशर गोलंदाजावरती कमी होऊ शकतं. 2 चेंडू 8. नेक्स्ट बॉल. मिस टायमिंग हवेमध्ये कॅच पकडली तर मॅच इथेच क्लोज होऊ शकते आणि कॅच पकडली अल्पेशने आणि या कॅच नंतर आता 1 मध्ये 8चं समीकरण. शेवटचा बॉल जर लीगल आला तर फायनली सेकंड फायनलिस्ट या स्पर्धेमधली जय हनुमान सरवली बी टीम आपल्याला पाहायला मिळू शकते. 3 षटकार जरूर आले बंटीचा बॅट मधनं, बट 8 बाकी होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये 2 बॅक टू बॅक विकेट्स इथे काढले जयमाळीने. परिस्थितीमध्ये तर एकच गोष्ट मला म्हणावीशी वाटते, आयुष्यामध्ये भरपूर वेळा पडा पण एकदाच असे जिंका की त्याची चर्चा सर्वांनी केली पाहिजे. आणि सध्याच्या घडीला काय खेळ राहिला. 3 चेंडू 3 षटकार आल्यानंतर असा कमबॅक देखील होऊ शकतो, हा विश्वास जयने दाखवला, सरवली टीमने दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती खरा उतरला जयमाळी. बॅक टू बॅक 2 विकेट काढलेत. अंतिम बॉल षटकार जरी आला तरी सुद्धा सरवली टीम आपल्याला फायनलमध्ये पोहोचताना दिसेल. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बंटीचा चांगला खेळ राहिला, बट निराश असेल तो, कारण कुठे ना कुठे मॅच फिनिश करण्याचं कार्य राहिलं. 1 बॉल 8. शेवटचा बॉल. हॅट्रिक देखील कंप्लीट. या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज ठरलाय आणि स्पेशली या मोठ्या मंचवरती आता मोठा पंच हॅट्रिक कंप्लीट करून जयमाळीने देखील मारला. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये फायनल मॅच मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला जय हनुमान सरवली बी टीम आणि हर्षवर्धनजी चौधरी यांच्या माध्यमातून आता दिला जाईल बोकड. टॉस देखील आपण करूया. चला टॉस आपण करूया. दोन्ही टीम्स मी विनंती करतो, जयदुर्गा सुरे बी आपण देखील खेळपट्टी जवळ जायचं आहे. जयदुर्गा सुरे बी, चला 4 ओव्हरची आपल्याला मॅच खेळायची मित्रांनो. त्वरित खेळपट्टी जवळ जायचं, लाईनअप करायचं. आमचे जे सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील खेळपट्टी जवळ जायचं आहे. आपण तिथेच या फायनल मॅचचा टॉस करणार.